मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे आता या दोनही शहरातील प्रवास अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार आहे। यामुळे मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबील कंपनीच्या अत्याधुनिक प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचं महत्त्वाचं केंद्र बनवण्यासाठी JNPT आणि वाढवण बंदरांना समृद्ध महामार्ग लगत स्वतंत्र माल वाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे। हा कॉरिडॉर जालना वर्धा येथील ड्रायपोर्ट आणि पुढे गडचिरोलीपर्यंत जोडला जाणार असून यामुळे लॉजिस्टिकचा खर्च 7 ते 8% कमी होणार आहे। सध्या भारतातील सुमारे 60% डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात विकसित होत असून इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्येही राज्याने अग्रस्थान मिळवलं आहे। देशाच्या एकूण उत्पादनात आणि निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा महत्त्वपूर्ण आहे। राज्यातील उद्योगांना सर्व प्रकारचं सहकार्य देण्यास शासन कटिबद्ध असून रांजणगाव औद्योगिक पट्ट्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। याप्रसंगी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही महाराष्ट्राच्या जलद निर्णय प्रक्रियेचं कौतुक करत देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग 13 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं।